प्रवीण पुरोहित, धन्यवाद विश्लेषणासाठी। एक ताजी बातमी पुढची समोर येते ती रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात आहे। आमदार रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये थेट निवडणूक आयोगाला निशाण्यावर घेत आहेत। आपल्याला या चर्चेच्यासाठी त्या तिथपर्यंत पोहोचायचंय। रोहित पवार यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहणार आहोत। पटकन ती बातमी समोर येते, पाहूयात। तर भाजपची बी टीम असल्याचं निवडणूक आयोगानं मान्य करावं असं रोहित पवार यांनी ट्विट केलं। खरं तर निवडणूक आयोगावर अनेक पक्षांनी आक्षेप घेतले होते आणि आता ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळते। भाजपची बी टीम असल्याचं निवडणूक आयोगानं मान्य करावं असं ट्विट रोहित पवार यांनी केलं। खरं तर निवडणूक आयोगावर अनेकांनी आक्षेप घेतले होते। ज्या पद्धतीने शाई पुसली जात असल्याचा मुद्दा समोर येत होता आणि त्यानंतर निवडणूक आयोग कशा पद्धतीने म्हणते पाडू मशीन बद्दल कुठल्याही विरोधकांना माहिती दिली नव्हती असं ट्विट अनेकांनी केलं होतं आणि याच संदर्भात भाजपची बी टीम आहे हे मान्य करावं असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे। तर हे ट्विट सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। त्यांनी काय म्हटलेलं आहे तर रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत निवडणूक आयोगाचा हा असा कारभार आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने आपण भाजपची बी टीम आहे हे मान्य करावं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। पुन्हा जाऊयात आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथेसर यांच्या। धन्यवाद कल्याणी। चर्चेच्यासाठी आपण पटकन कपिल ढोके आणि आपल्या सोबत असलेल्या अनिश गाढवे यांच्यापर्यंत जातोय। निवडणूक आयोगावर इतका राग का व्यक्त होतोय, बोला। पहिल्यांदा आपल्या सोबत आहेत कपिल ढोके, त्यामुळे त्यांनी आधी मतप्रदर्शन करावं। मुळात आताच रोहित पवारांचं ट्विट मी पाहत होतो। त्यांनी निवडणूक आयोगाला भाजपची बी टीम अशा पद्धतीनं संबोधलेलं आहे। आता या गोष्टीत का प्रसादजी तथ्य आहे हे सुद्धा आपण समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं असेल तर निवडणूक आयोग सातत्यानं कुठला ना कुठला गोंधळ घालतोय। म्हणजे अगदी देशाचे नेते, आमचे नेते राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तरी सुद्धा निवडणूक आयोग सुधारायला तयार नाही। आपण पाहिलं असेल सातत्यानं मतदार याद्यांचे घोळ असतील, आता काल नवीन घोळ आलेला आहे की बोटावरची शाई पुसल्या जाते। आजपर्यंतच्या इतिहासात म्हणजे मतदानाची शाई 2-2, 3-3 महिने लोकांच्या बोटावरून जात नव्हती, पण आता बोटांची शाई काल काही मिनिटांमध्ये पुसल्या जात होती। मग आता यावर आम्ही प्रश्न विचारले की भाजपचे प्रवक्ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखी उत्तरं देतात। आम्ही ठीक आहे हो, म्हणजे फक्त बोटावरची शाई पुसल्या जात नाही तर त्यामागे लोकशाही सुद्धा कुठेतरी पुसल्या जाते याचा विचार आपण त्या निमित्तानं केला पाहिजे। अनेक गोंधळ निवडणूक आयोगानं घालून ठेवले। आता अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध झाले, अनेक ठिकाणी दुबार मतदार याद्यांचा घोर असेल। काल जर आपण पाहिलं असेल तर अनेक केंद्रांवरती 2-4 उदाहरणं महाराष्ट्रामध्ये सापडतात की त्यामध्ये मतदार मतदान करायला गेला पण त्याच्या नावावर कोणीतरीच आधी मतदान करून गेलेलं होतं, असे उदाहरणं काल पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहायला मिळाले। बरं, मग ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग करत असते। सातत्यानं निवडणूक आयोग गोंधळ घालतो आणि निवडणूक आयोगावर ज्यावेळी विरोधी पक्षाचे लोक काही बोलतात त्यावेळी मात्र भाजपचे प्रवक्ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे उत्तर देतात। म्हणून भाजप आणि निवडणूक आयोग हा संबंध कपिलजी वेळेला आपल्याला मर्यादा आहे, मला पटकन पुढे न्यायचं चर्चेला। पण एक छोटा प्रश्न विचारतो, काल आयोगानं तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या आक्षेपांची उत्तरं दिली, ऐकली आहेत का आपण? मुळात ठीक आहे, उत्तरं दिली, उत्तरं द्यायला काही अर्थ नाही हो, पण मला सांगा बोटावरची शाई पुसल्या जाते हे कसं काय शक्य आहे? आता मार्कर हा 11 वर्षापासून वापरतो, मार्कर वापरला, अहो मार्करची क्वालिटी बदलली असेल ना। निवडणूक आयोग जर सगळ्या पद्धतीनं भाजपला आणि सत्ताधाऱ्यांना मदत करत असेल तर मग यामध्ये बोटावरची शाई का पुसल्या जाते की जी शाई 2-2, 3-3 महिने पुसल्या जात नव्हती ती का पुसल्या जाते याचं उत्तर दिलं पाहिजे ना, नको जायला। बरं ठीक आहे, आमच्या प्रवक्त्यांनी ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यावेळी काय उत्तर देतात आयोगाचे प्रवक्ते, आयोगाचे अधिकारी? ती शाई आणखी घट्ट लावायला सांगतो। अहो हा कुठला पोरखेड चालवलेला आहे? मतदार याद्यांचे प्रश्न कायम आहेत ते सुद्धा तुम्ही बदलायला तयार नाही, दुबार मतदार आहेत ते सुद्धा बदलायला तयार नाही। आणखी एक प्रकार सांगतो प्रसादजी की मीरा भायंदरच्या एका केंद्रामध्ये त्या ठिकाणी असलेल्या प्रिसाइडिंग ऑफिसरकडे भाजपच्या 4 उमेदवारांचे पत्ते त्यांच्या टेबलवर सापडतात, त्यांच्या उमेदवारांची नावं आणि नंबर। ठीक आहे, येऊयात या मुद्द्यांकडे येऊयात। आज 10 वाजेपर्यंत काही मतमोजणी सुरू होत नाही, त्यामुळे भरपूर वेळ आहे। पटकन ताजी बातमी येते माझ्यासोबत आमच्या सहकारी कल्याणी दीक्षित आहेत, ती बातमी आपल्या